आणि पहिल्याच चेंडूपासून आक्रमण पवित्रा घेतलाय तो एक आघाडीचे खेळाडू समीरचा मागच्या मॅचचा फॉर्म, त्याचा रिदम आणि त्याचा क्लास आपण पाहिला. अगदीच या मॅच मध्ये सुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 6 धावसंख्येला पुढे नेलं, पोहोचवलं ते 9 या आकड्यावर. 9 for none अशी सुरुवात झाली आहे. संदीप आणि समीर असे पहिले आघाडीचे 2 फलंदाज, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या धावांना थांबवण्यासाठी सतीश ओव्हर द विकेटनं बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. संतोष आणि संतोषच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल मागच्या 2 चेंडूमध्ये 9 धावा अंकित करत असताना बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. ते टीम फणसकोण. फणसकोण आणि उमरकोंड असे पहिले 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मागच्या मॅचचा विजयाचा आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात आणि विरोधात चढवलाय हा हल्ला. हा आहे उलटफेर बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं सलामीचा स्ट्रायकिंग बॅटर. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. 6 पुन्हा एकदा धावसंख्या पुढे गेली. पहा ऍक्शन रिप्ले ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या या स्क्रीनवर कशा पद्धतीने हा फटका सजवलाय. पुढ्यात टाकला होता, पुढ्यातनं उचलला, फेकला, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ क्लिअर केलंय आणि येतोय हा षटकार. रणसंख्या झाली आहे ती 15. अल्ताफ आहेत आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करत असताना. 15 for none. संतोष पाटेवर अजून एक हल्ला बॉल. षटकार षटकार आणि षटकार पाहायला मिळालेत. मागचे 3 चेंडू 3 षटकार. संतोष पार्टे महागडी गोलंदाज आणि गोलंदाजावर चढवलेला हा हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. पहिल्या षटकामध्ये खरं तर अटॅक इज अ फर्स्ट फॉर्म ऑफ डिफेन्स अशाच पवित्र्यानं ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग. अजून एक स्क्वेअर ऑफ द विकेट. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. जज करत असताना झेल ड्रॉप झालाय. हा कॅच नव्हे तर कदाचित ही मॅच ही असावी. झेल इथं झालाय. ड्रॉप झालेला झेल. कदाचित हा सुटलेला झेल थोडासा उपद्रव करेल, थोडासा त्रास देईल. या मॅच मध्ये प्रत्येक एका धावेचं महत्व आहे, प्रत्येक झेलचं महत्व आहे, प्रत्येक एका क्षणाचं महत्व आहे. इथे रेंज मध्ये चेंडू नव्हता. शॉट ऑफ गुड लेंथ. स्पॉट वर आदळल्यानंतर बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. येईल हा डॉट बॉल टू एंड द फर्स्ट ओव्हर. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 उत्तुंग षटकार आणि षटकारांच्या साह्यानं बॅटिंग करणारी टीम आणि समीरनं फणसकोण या टीमला पोहोचवलंय बिनबाद 22 या आकड्यावर. 22 for none. न्यू बॉलर. याही वेळेला बॉल क्लिअर केलाय. स्वीपर कव्हर रिझन क्लिअर करणारा येतोय बॅट्समन. दिस टाइम समीरच्या बॅटमधनं अजून एक चौकार आलाय. टॅप केला बॉल डाऊन द ग्राउंड. सरळ समांतर रेषेमध्ये बॉल टर्न झाला. लॉंग ऑफ रिझन मध्ये गेलाय. स्ट्रेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे आलेत. पुढे येऊन चेंडूला त्यांना उचलला, फेकला. तोपर्यंत ही एकदा कंप्लीट झाली आहे. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते पहिल्या षटकामध्ये 22. त्यानंतर पहिल्याच बॉलवर आलेला चौकार. त्याच्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27 या आकड्यावर पोहोचताना. पहिलं षटक महागडे गेलं. 22 + 4 + 1 अशा पद्धतीने एकूण धावसंख्या झाली आहे 2 चेंडूच्या अखेरीस 27. अक्रॉस द लाईन आले. थोडेसे पुढे हातनं चेंडूला उचललाय. मिडल ऑफ द बॅट घेत असताना अक्रॉस द लाईन खेळलेत, परंतु वेगासोबत बॉल मागच्या बाजूला गेलाय. थोडंसं टायमिंग हलकसं किंचितच चुकलं,
परंतु धावा कंप्लीट झाल्या. 2 रनिंग बिटवीन द विकेट्स फार महत्त्वाची राहिली या दोन्ही खेळाडूंमध्ये. समीर आणि संदीप या 2 खेळाडूंमध्ये आपण जरूर पाहिलं. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट ऑफ द विकेट. हा बॉल अगदीच आपण पाहतो अवे फ्रॉम द रिच. खरं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. विकेट किपर थोडी चूक करेल. पंच दीपक बोराडे सर आम्हाला माहिती देत असताना सांगतात की इट्स अ बाय रन कन्सिडर्ड इन द एक्स्ट्राज. टोटल स्कोर शिफ्टेड टू 30. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 30 हा आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. पाऊस थोडासा थांबलाय. अतिशय मनमोहक वातावरणामध्ये या स्पर्धेला आपण घेऊन आलोय. स्पर्धेचं आकर्षण आज या चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहतोय. स्पर्धेमधली एक खेळाडूंची एक वेगळी शिस्त, 16 संघांचा समावेश, खेलीमेलीच्या वातावरणामध्ये आपल्या गावचं गावपण, आपल्या गावातलं खेळ जपण्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न. उपाध्यक्ष तुकारामजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज या स्पर्धेला लॉन्च केलं गेलं. आणि पोलादपूर तालुक्यातील खरं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पावसाळी ही पहिली रबर बॉल स्पर्धा आहे या सीझन मधली. स्पर्धा होत नव्हत्या, कुठेतरी थांबल्या होत्या. आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्यांच्या प्रयत्नांना आपण जरूर दाद देऊया. अर्थातच त्यांचं आपण जरूर कौतुक करतोय. 2 दिवस या स्पर्धेला आपण घेऊन आलोय ना. हा फटका जागेवरच अँड्रू सायमन स्टाईल स्टॅन अँड डिलिव्हर. ताकदवान फटका, कुंफू पांडेची आठवण करून देणारा त्याचा फेवरेट स्ट्रोक. हाही फेवरेट स्ट्रोक समीरचाही आहे. आणि फुल केलेल्या या फटक्यावर धावा मिळतील किती, तर जवळजवळ 6, आधा डझन रन. 6 धावसंख्या पुढे पोहोचली. अल्ताफ अपडेट करत असताना धावसंख्या झाली आहे ती 36. चला तिसरा गोलंदाज लगेच या. नवीन गोलंदाज विशालनं मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल त्यानं हाताळलं होतं. याही मॅच मध्ये आता संघाला कमबॅक करण्याची त्याच्याकडनं मात्र अपेक्षा असणार आहे. कुठेतरी धावांना रोखण्यासाठी हे अस्त्र वापरले गेले. प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा संतोष पार्टे, निखिल सकपाल सारखे एक जबरदस्त ताकदवान खेळाडू आहेत. परंतु धावांना जितक्या कमी धावांवर तुम्ही थांबवणार तितकं तुमचं प्रेशर, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट कमी होणार. रनआउटची संधी आहे ती होईल का नाही. 2 खेळाडूंमध्ये चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये कॉलिंगला फार महत्त्व आहे. बायचा इशारा पंच दत्ता मेहर सरांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. आज हे त्रिकूट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आयोजकांचा दबाव, त्यांचं प्रेशर, त्यांचं दडपण कमी करण्यासाठी पंचांची भूमिका तितकीच महत्त्वाची राहिली आहे. क्रिकेटचं आकर्षण म्हणजे समालोचक जे काही निवेदन करतील, सूत्रसंचालन करतील, जे काही समालोचन होईल त्यामुळे क्रिकेटच्या खेळाडूंची खरं तर एक वेगळी ओळख सुद्धा निर्माण होईल. कोणता खेळाडू, त्याचा इतिहास, त्याच्याकडे असलेला रेकॉर्ड, तो कोणत्या धाटणीतला खेळाडू, या सर्व गोष्टींची माहिती खरं तर डिजिटली मायक्रोफोनद्वारे मात्र सांगितली जाते. आमच्या समवेत संदीप जाबडे आहेत. हा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं एफर्ट्स, क्रिकेटचं डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. आणि विकेट किपरच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. 100% एफर्ट्स ॲज अ विकेट किपर. विशाल पुढ्यात टाकला, पुढ्यातनं उचलला, फेकून दिलाय. ऑन ड्राईव्ह सी कॉर्नर क्लिअर करतोय.
आल्या पावली प्रथमेशच्या बॅटमध्ये येतोय पहिला बुलंदी पॉवरफुल हॅन्डसम षटकार. फार छान चित्र रेखाटलं बॅट्समन समीरनं. आता त्याच्यावर रंग भरण्याचं काम करतोय तो प्रथमेश. अजून एक षटकार. रणसंख्या झाली 45. 45. 4 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे फॉलो थ्रो मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. बॉल हातातनं निसटलाय. चेंडू निसटून मात्र हा कॅच झाला. ड्रॉप. कॅच ड्रॉप नंतर आपण जरूर पाहता एकूण धावसंख्येला पुढे नेत असताना 46 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. 46 ऑन द स्कोर बोर्ड नाव. अनदर 2 balls टू गो ऑफ दिस फायनल ओव्हर टू स्पेल. शेवटचं षटक. शेवटचे काही चेंडू. हा बॉल अक्रॉस द लाईन. आपण पाहता डीप फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अगदीच पुढे आले. पुढे येऊन चेंडूला उचलला, फेकला. विकेट किपर संतोषकडे चेंडू फेकला. विकेट किपरनं बेल्स डिसलॉज केल्या, परंतु तिथे 2 फलंदाज एकाच एंडला आपल्याला पाहायला मिळाले आणि नॉनस्ट्रायकर एंडला फेकल्यानंतर या धावा मिळतील किती तर 2. एकूण धावसंख्या झाली ती 47 आणि एकच धाव मिळाली मला वाटतं. एकूण धावसंख्या झाली ती 47 आणि 48 धावा काढाव्या लागतील. 48 टू विन. चला नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये 2 टीम्स आपण टॉस करूया. चला जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोण सरई आणि माऊली फायटर्स वडाचा कोण सरी म्हणजेच एकाच पाड्यातील एकाच वाड्यातील अर्थातच एकमेकांचे हे शेजारी एकमेकांसोबत आज कुरघोड्या करताना पाहायला मिळतील. एकदा तुम्ही पोलादपूर तालुका आम्हाला फिरवा म्हणजे आमच्या एकदा ब्रेन मध्ये फिट झालं. कोण कुठे राहतो, कुठलं गाव कुठे वसतंय, कोणकोणती गावं नदीच्या किनारे आहेत, कोणकोणत्या गावांमध्ये ग्रामपंचायत आहे, कोणकोणत्या गावामध्ये टपाल आहे, कोणकोणत्या गावामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, कुठे कुठे इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत, कुठे कुठे महाविद्यालय आहेत, या सर्व गोष्टींची आम्हाला माहिती मिळेल. चला माऊली फायटर्स तुमचा कॅप्टन आला नाहीये, टॉस करायचंय. चला फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग टीम. पंच थोडं थंबी द्या. चला फिल्डिंग लावून घ्या. क्विक ओपनिंग पेअर पाठवा. ओपनिंग पेअर मैदानामध्ये लगेच पाठवा. चला सलामीचे फलंदाज लगेच या आणि कॅप्टन या टॉस साठी ओपनिंग पेअर मैदानामध्ये लगेच उतरा. मॅचेस आपल्याला बऱ्याच कव्हर करायचे आहेत. आज आपल्याकडे वेळ नसणार आहे. जितका वेळ आपण नेहमी खर्च करत असतो त्यापेक्षा कमी वेळ आपल्याला खर्च करावा लागेल कारण आज शेवटचा फायनल डे. ग्रामीण टेनिस क्रिकेट ची ही यूट्यूब वाहिनी तेजस भोईर स्वतः ॲज अ कम्प्युटर एक्सपर्ट आज या संपूर्ण स्पर्धेला मात्र हँडल करत असताना आज कम्प्युटरच्या माध्यमातून ते ब्रॉडकास्ट करतायत. आमचे साहिल असतील त्यांचेही मनापासून आभार. संपूर्ण स्पर्धेला डिजिटली ते ब्रॉडकास्ट करतायत. खरे पाहता एखाद्या खेळाडूची ओळख महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावर मात्र आणण्यासाठी यूट्यूब वाहिनींचं मात्र फार महत्त्वाचं योगदान आहे. लाईव्ह ब्रॉडकास्ट या स्पर्धेचं योगदान तुकारामजी सावंत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेला लॉन्च केलं गेलं. अर्थातच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही पहिली मानाची स्पर्धा आहे. आई जननी माता चषक 2024 पर्व दुसरं आणि पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटचं अर्थातच मान्सून क्रिकेटचं हे पहिलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येकाला मोह, प्रत्येकाला आकर्षण आणि प्रत्येकाला हर्ष आनंद देणारी खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा मान्सून क्रिकेट 2024 आई जननी माता चषक 2024 पर्व दुसरं या स्पर्धेचा दुसरा दिवस अंतिमच्या टप्प्यामध्ये घड्याळामध्ये जवळजवळ 1 वाजलेत आणि
दुपारचं सत्र इथे मात्र आता सुरू झालंय आणि मॅच मध्ये लवकर आपण मॅचला सुरुवात करणार यासाठी आम्ही दोन्ही टीम्सना विनंती करू की आपण कोणत्या प्रकारे एक्स्ट्रा टाइम न घेता आपल्याला मॅचला सुरुवात करायची आहे. टाइमपास करू नका प्लीज. बॅटिंग टीम लगेच लवकर जा. फिल्डिंग टीम आपण लगेचच आपला गोलंदाज लॉन्च करा. ज्या खेळाडूसाठी या टीमनं मी म्हणेन बराच काळ वेट केला परंतु तो खेळाडू पहिल्या षटकादरम्यान उपस्थित राहिला नाही. ही वॉज ऑन द वे. ही हॅज अ व्हेरी गुड हाय पोटेन्शियल अँड कॅलिबर, अ हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर मिस्टर निखिल सकपाल. दिस टाइम विल ओपन द स्ट्राइक आणि निखिल सकपाल गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल. एका धावेनं धावफलकाचे दार उघडले गेले. मैदानाची साथ मिळते निखिलला. निखिलला नाहीये तर टीम उमरकोंड या टीमला आणि धावा मिळतील किती तर तब्बल 3. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच जरूर इशारा करतील. इट वॉज इदर 3 रन्स कन्सिडर्ड विथ द रन और दॅट माइट टचेस द रोप अँड दॅट माइट बी 4. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. जसं षटक संपेल तसं आपण पुन्हा एकदा टॉस कडे वळणार आहोत. ओव्हर द विकेट समीर आहे. ही ताकद आहे संतोष पार्टीची. क्या बात है. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, बॅकफुट शॉट, प्लेट टू अ लो बाउन्सिंग बॉल. याला म्हणतात स्वीट एम्ब्रॉयडर्ड स्ट्रोक. नाव आहे संतोष पार्टे. जितक्या धावा त्यानं खर्च केल्या तितका धावा तो काढण्याची ताकद सुद्धा ठेवतोय. हा आहे मॅच मधला उलटफेर. केले त्यानं या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. द फर्स्ट 6. संतोष पारडे मॅन इन फॉर्म. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. ओव्हर द विकेट पुढ्यात टाकलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. बॉल जमिनीला घरंगालत गवताला गुदगुल्या करत गेलाय. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये कसा मिळणार. एका धावानं धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळतीये 10 वर. चला टॉस आपण करायचंय. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये किमान 15 ते 16 धावा येणं गरजेचं आहे. कॅपेबल आहेत ते संतोष पार्टे, कॅपेबल आहेत निखिल सकपाल. गोलंदाजानं मात्र त्याची गुणवत्ता सादर केली आहे. त्याच्याकडे असलेलं स्किल सेट, त्याच्याकडे असलेलं कौशल्य, ही बोटांवरची जादू सादर करत असताना त्याच्याकडे असलेला तो कंट्रोल आणि ही पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. नियंत्रणबद्ध गोलंदाजी आणि धाव मिळणार 1. एकूण धावसंख्या झाली 11. टॉस अमन करतोय. एका बाजूला माऊली फायटर्स वडाचा कोण आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोण. अर्थातच सरई विभागातील हे 2 संघ आमचे विनोद शिर्के यांच्या शुभ हस्ते हा टॉस करतोय. जय हनुमान वॉरियर्स बॅटिंग घेण्याचा डिसिजन घेतलाय. टॉस ते जिंकलेत. बॉल हाईड अँड सीक खेळतोय खेळाडूंसोबत. लुक्का छुप्पी जे आपण लहानपणी खेळ केलेत. हाफ पॅन्टवर आज या आपले खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. मैदानावर रिमझिम पाऊस होतोय. पावसासोबत क्रिकेटची ही मजा. गवतामध्ये मध्ये मध्ये बॉल थांबतोय. पाण्याच्या डबक्यामध्ये मध्ये मध्ये चेंडू थांबतोय. तिथे चेंडूला अडवला जातोय. कधी कधी खेळाडू धावपट्टू मात्र नक्कीच मैदानामध्ये खेळ करत असताना मग खेळाडू असतील, त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक असतील, त्याच्यामध्ये आपले फलंदाज असतील, गोलंदाज असतील, आदलतायत, आपटतायत, पडतायत, स्वतःला सांभाळतायत आणि त्याच दरम्यान हा काय होतोय तर हा येतोय एक चमत्कारिक फटका. जागेवरून चेंडूची लाईन रीड करत असताना अँटिसिपेटेड एम्ब्रॉयडर्ड स्ट्रोक बाय वन्स अगेन मिस्टर संतोष पार्टे. 4 धावा मिळतील आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17. 17 उर्वरित आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा हव्यात 31. 31
किमान फलंदाजांना आकड्यांची जमवाजमव करता आली पाहिजे अल्ताफ, कारण 48 धावसंख्या झाली. 48 धावांचं टार्गेट इथं ठेवलं. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, आता 2 षटकामध्ये किती हव्यात तर 31 हव्यात. मध्ये या षटकामध्ये किमान 15 ते 16 धावा येणं गरजेचं आहे जर का तुम्हाला सरासरी मेंटेन करायची आहे. जर का 20च्या आसपास आल्या तर मॅचमध्ये मी म्हणेन मोमेंटम आपल्या टीमकडे ते खेचून आणतील. तर आणि तरच या मॅचमध्ये बॅटिंग करणारी टीम त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करतील. परंतु गोलंदाज तितक्याच धाटणीचे आहेत. याही गोलंदाजाकडनं आपण पाहतोय की अपेक्षा असणार आहे. मागच्या मॅचमध्ये त्यानं चांगली गोलंदाजी केली होती. या चेहऱ्याकडे बघितलं तर मग नक्कीच डॅनियल विटोरीची आम्हाला आठवण येते. डावखुऱ्या हाताचा न्यूझीलंड संघाचा तो गोलंदाज ज्याचा कित्येक वर्ष एक दबदबा होता. हाही गोलंदाज त्याच धाटणीचा आपल्याला पाहायला मिळते. तीच पर्सनॅलिटी, तोच डोळ्यांवरचा चष्मा. त्यानंतर मात्र डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज अराउंड द विकेट आल्यानंतर पहिला चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टिक रिलीज केलाय. हलक्या हातानं टॅप केलेल्या या बॉलला धाव मिळणार. एक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज मिस्टर राकेश ऑन टू दी बॉलिंग मार्क. रन संख्या झाली ती 18. आउटस्विंगचा बॉल अगेन्स्ट द स्पिन. हा बॉल गेला डीप पॉइंट रिझन मध्ये. हर्ष आहे त्याला चॅलेंज करून हा बॉल बॅकअप मिळालाय. फार छान. एक्स्ट्रा कव्हर मधनं स्वीपर कव्हर पर्यंत आले. 15 ते 18 यार्डाचं ते अंतर त्यानं सहजतेनं पार केलं. आणि क्रिकेटमध्ये एफर्ट्सला फार महत्व असतं. तुमच्याकडनं 100% एफर्ट्सनं हा खेळ साकारता यायला हवा. एका धावेचं फार महत्व आहे. एका धावेचं महत्व कालच्या दिवसामध्ये जी फायनलची मॅच झाली ते राहुलला विचारा. जेव्हा 7 धावा हव्या होत्या त्याच्या बॅटमधनं षटकार आला आणि एका धावेच्या फरकानं सामना परास्त झाले. इथे हा बॉल इनस्विंगचा होता. अक्रॉस द लाईन आल्या मागे लाईन खेचून बॉल फेकला होता, परंतु या लाईनचा वेट केला, चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र बॅट फिरवली. परंतु बॅटचा फेस लवकर बंद झाला. मागच्या बाजूला गती मात्र कमी होऊन हा बॉल रिलीज झालाय. धावांतर मिळणार 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 20 या आकडावर. 20 ऑन द स्कोर बोर्ड नाव. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. राकेश हा हाफ ट्रॅकर बॉल्स निखिल सकपाल साठी मिस टायमिंग स्ट्रोक. सरप्राईज झालेत. झेल टिपण्याचा प्रयत्न. खेळाडू तिकडे पोहोचतील का नाही. बॉल इथे थांबलाय. धावा मिळतील किती तर 2. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22 या आकडावर. 22. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि आता 25 धावांची गरज. एकूण धावसंख्या झाली आहे ती तब्बल 23. 48 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. 25 ची गरज आहे. अपडेट करत असताना आमचे डिजिटल स्कोर अपडेटर तेज स्वतः या वाहिनीचे प्रॉपरायटर. या वेळेला आपण जरूर पाहतोय फिरून मारायचं होता. पंचांकडे अपील करतायत, पंचांकडे पाहतायत आशाभूत नजरेने. पंच दीपक बोराडे सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल कॉल. लाईन तुम्ही मिस करताय. लाईन मिस केलेल्या बॉलवर मात्र नक्कीच वेल घेतला परंतु अचूक निर्णय दिलाय. ही पंचांची खासियत राहिली आहे या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. दीपक बोराडे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, त्यांच्या समवेत दत्ता मेहर सर आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी मात्र निखिल सकपाल. मागचा बॉल वाईट. त्यानंतर इथे मात्र हा झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक चूक करेल. चुकीचा भुर्दंड. धाव मिळेल 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 25 या आकड्यावर. निखिल सपकाळकडनं मात्र ती आता फटकेबाजी येत नाहीये. निखिल सपकाळ खरं तर पूल हुक साठी ओळखला जातो. निखिल सपकाळ मिनी हेलिकॉप्टर साठी ओळखला जातो. निखिल सपकाळच्या बॅटमधून ऑन ड्राईव्हचे फटके चांगले असतात. निखिल सपकाळ ऑफ ड्राईव्ह चांगले खेळतो. निखिल सपकाळ मागे फिरून चेंडू चांगले खेळतो, कारण सडपातल तो बांधाय. जसा हार्दिक पांड्यानं भारतीय संघामध्ये जेव्हा प्रवेश केला होता तेव्हा तो जसा खेळायचा अगदी तसाच. म्हणजेच मैदानाच्या कोणत्याही बाजूला षटकार चौकार लगावण्याची क्षमता असणारे हे 2 फलंदाज. हा हाय बॉल सबमरीन डिलिव्हरी. इट्स बीटन बॉल. ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग. इट्स आउट स्विंग अँड अ बीट अँड अ डॉट बॉल. सुपर बॉलिंग. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. मॅच मात्र हाय व्होल्टेज होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अमितजी घाडगे, आशिषजी घाडगे 2 बंधू आमच्या समवेत आहेत.
जरूर आम्ही त्यांना सांगू इच्छितो. हर्षनं मगाशी अप्रतिम गोलंदाजी हाताळली, विकेट हॅट्रिकची संधी होती, त्यासाठी त्याला कॅश प्राइज 600 रुपये सुद्धा मिळाला. मॅन ऑफ द मॅचचं खरं तर डेडिकेशन सुद्धा त्याला मिळालं, डेडिकेट केलेली ती ट्रॉफी सुद्धा मिळाली. त्याच्यासाठी आता 6 चेंडूमध्ये 23 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि ही ताकद नजाकत. मगाशी आम्ही म्हटलं स्क्वेअर ऑफ द विकेट फार छान खेळतो निखिल सकपाल, आणि निखिल सकपालच्याच बॅटमधनं या मॅच मध्ये शिरकाव करणारा हा षटकार येतोय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं ऑन द टो हा फटका सजवलाय निखिल सकपाल. हा बॉल हवेमध्ये राहिला दीर्घकाल आणि हा छान खेळून काढला. डीप पॉइंट रिजन क्लिअर करणारा, मॅच मध्ये पुनरागमन करणारा, मॅच मध्ये घुसखोरी करणारा, मॅच मध्ये शिरकाव करणारा आणि प्रतिस्पर्धी संघाला सांगणारा की वी आर स्टील इन द गेम, आम्ही अजूनही मॅच मध्ये आहोत हेच दर्शविणारा, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड सांगणारा निखिल सकपाल उमरकोंड या टीम कडनं आलाय षटकार. हर्ष सुद्धा कमी नाहीये, हर्षकडे टॅलेंट आहे, हर्षकडे मात्र नक्कीच स्किल आहे. हर्षला खेळाडूंची साथ हवी आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय, चुकीचा भुर्दंड. धावा मिळतील 2. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाहीये, 2च धावा मिळतात. 2 चेंडूमध्ये 8 आल्या, 6 मध्ये धावा हव्या होत्या ते 23, आता 4 मध्ये उर्वरित आहेत ते 15. दडपण घेऊन जमणार नाहीये. तुमच्यासाठी टाळ्या वाजतील, तुमच्यासाठी शिट्ट्या वाजतील, पण कधी जर का तुम्ही हा सामना जिंकून दिला तर तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप सुद्धा मिळणार, थापही मिळणार, तुमच्यासाठी सिट्ट्या वाजतील, टाळ्या वाजतील, आणि ते होईल का? गोलंदाज तयार आहे. ओव्हर द विकेट मिस्टर हर्ष. थांबला, वेट केला, वॉच केला, कट करायचं होतं, बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क. विकेट किपरनं सांगितलं की नो वरीज, एकच धाव झाली आहे. स्पर्धा फार छान रंगतीये, प्रत्येक मॅच खरं तर अप्रतिम रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. आता उर्वरित इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 14 धावांची गरज आहे, 2 षटकार 2 धावांची गरज आहे, परंतु ताकद आहे ती संतोष पाटेकडे. पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परफॉर्मन्स होईल का? 3 चेंडू 14 धावा. संतोष पाटे एक्सपिरियन्स खेळाडू, त्याच्या समोर आहे यंग ब्रिगेड, यंगस्टर मिस्टर हर्ष. क्रिकेट इज अ गेम ऑफ लक फॅक्टर. इथे या व्यासपीठावर आमच्या बसलेल्या सर्वांना आम्ही विचारू, बबन सकपाल वय वर्ष 50 त्यांनी ओलांडली आहे, आणि अगदी कमी वयातील सर्वच खेळाडूंना आम्ही विचारू, आयुष्य जगत असताना तुम्हाला नशिबाची साथ हवी असते, खेळ करत असताना सुद्धा तुम्हाला नशिबाची साथ हवी असते, आणि ते नशीब आहेत हर्षकडे, ते नशीब आहेत ते खरं तर उमरकोंड या टीमच्या विरोधात, खरं तर फणसकोंड या टीमचे नशिबाचे खरं तर द्वार आता उघडलेत. आणि आता पहा समीर गेलाय, समीरनं खरं तर आत्मविश्वास दिलाय तो हर्षला सांगितलं आता तुला काहीही करायचं नाहीये, आता तुला एक्सपेरिमेंट करायचं नाहीये, आता तुला सरळ बॉल बॅटवर फेकला तरी चालेल, तुला विकेट टू विकेट चेंडू फेकायचा आहे, कुठेही वाईट बॉल नको, कुठेही नो बॉल नको, तुला आता बॉल फक्त सरळ हातातनं फेकून द्यायचा आहे तो फलंदाजाकडे, फक्त वाईड आणि नको, कारण 2ला 14 हव्यात. हा येईल षटकार, येईल नक्कीच, तो थांबणार नाहीये, थांबेल तो संतोष पाटे कसला, थकेल तो संतोष पाटे कसला, घाबरेल तो संतोष पाटे कसला. येतो हा षटकार, परंतु हा षटकार काय करतोय? 1 चेंडू आणि अजूनही आता धावा काढायच्या त्या 8. जरा एखादी चूक झाली तर मॅच मध्ये शिरकाव करेल, पण ती चूक होईल का? यंगस्टर आहे, अनेक अनुभवी खेळाडूंकडून त्याने धडे घेतलेत, आणि तो आता खेळाडू त्याची गुणवत्ता सादर करतो. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी, हर्ष साठी. ओहो, क्या बात, मैग्निफिसेंट बॉलिंग, सुपर बॉलिंग, जबरदस्त 23 धावा सेव्ह केल्या आणि मस्त बॉलिंग केली, छान बॉलिंग केली. आता हर्षला थोडं बोलावं लागेल. हर्षला आम्ही इथून सांगतो, हर्ष कॅन यू हेअर मी? आता तिथून इथपर्यंत येत आहे, आता काय बोलायचं काय सांगायचं ते तुम्ही ठरवा. इथे मायक्रोफोनवर येताना तुम्हाला थोडं बोलावं लागेल. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं तब्बल धावसंख्या उभारली 48, आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा समीरच्या बॅटमधनं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग करत असताना मात्र चांगली बॉलिंग हाताळली राकेशनं, चांगली बॉलिंग हाताळली हर्षनं, परंतु या मॅचचा हिरो ज्याने धावा काढल्या